तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया, ज्या दीपक केसरकरांवरती रोहित आर्यानं काही आरोप केलेले होते, काही मागण्यांसाठी त्यानं उपोषण सुद्धा पुण्यामध्ये केलेलं होतं, त्याची काही बिलं थकलेली होती, त्या संदर्भातली त्याची मागणी होती आणि यासाठीच या मुलांचं अपहरण करून आम्हाला संवाद साधायचा, सरकारशी माझ्या मागण्या मांडायच्या असं त्यांनी म्हटलेलं होतं। दीपक केसरकर यांनी एनडीटीव्ही मराठीशी थोड्या वेळापूर्वी संवाद साधला, त्यावेळेस सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जर अशा प्रकारच्या मागण्या असतील तर त्या मांडण्यासाठी डिपार्टमेंटशी संवाद साधणं आवश्यक आहे, त्यांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे। अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवून त्यांचं अपहरण करणं चुकीचं असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। रोहित आर्या ज्यानं 17 मुलांचं अपहरण केलं, 2 जणांना त्याच्यासोबत ओलीस ठेवलेलं होतं आणि त्यासोबतच त्यावेळेस पोलिसांनी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं, या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मुलांची आणि त्यासोबतच जे 2 जण ओलीस होते त्या सगळ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली, त्या सगळ्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आलं। मात्र याच वेळेस रोहित आर्यानं ज्याच्याकडे एअरगन होती, सोबतच काही केमिकल्स त्याच्याकडे होते जे वापरून आपण मुलांना हानी पोहोचू शकतो असं जे म्हणत होता, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा स्वसंरक्षणासाठी हे फायरिंग केलेलं आहे। आधी रोहित आर्यानं आपल्या एअरगन मधून पोलिसांच्या दिशेने फायरिंग केलं आणि त्यावेळेस बचावात्मक कृती पोलिसांना करावी लागली आणि पोलिसांनी त्याच्या दिशेने सुद्धा फायरिंग केलं, जी गोळी त्याच्या छातीमध्ये लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याचं एन्काउंटर केलेलं आहे, ज्यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाला उपचारादरम्यान। मात्र सगळ्यात सुदैवाची गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आणि पोलिसांच्या या शौर्याचं खरं तर आपण एक कौतुक करायला पाहिजे, कारण 17 मुलं ओलीस ठेवलेली होती, या सगळ्या मुलांना सुखरूप पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे। सोबतच त्यांच्याबरोबर जे 2 व्यक्ती होते त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र याच घटनेमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे। सध्या आपल्या सोबत माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वतः आहेत। दीपक सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण थोड्याच वेळ प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता पुन्हा एकदा मी तुमची प्रतिक्रिया घेते। रोहित आर्याचा एन्काउंटर झालेला आहे, ज्याने काही आरोप तुमच्यावरती केलेले होते। अत्यंत दुर्दैवी आहे, एखाद्याचा मृत्यू अशा तऱ्हेने होणं फारच दुर्दैवी घटना आहे। बघा, त्यांनी आरोप जर केलेले असले, त्याचं काही बिल वगैरे एज्युकेशन डिपार्टमेंटकडे येणं होतं असं जर त्याचं म्हणणं असेल तर ते वसूल करण्याचे वेगळे मार्ग असतात, हा मार्ग नाही होत शकत ओलीस ठेवणं वगैरे, आणि त्याच्यातून हा दुर्दैवी प्रकार उद्भवलेला आहे असं मला वाटतं। सर, रोहित आर्यानं तुमच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे जे बिल थकलेले होते त्या संदर्भातल्या मागणीसाठी? नाही, पूर्वी तर त्याच्या मी मीटिंग सुद्धा अनेक घडवून आणलेल्या होत्या डिपार्टमेंटची, आणि डिपार्टमेंटने ज्या कागदपत्राची पूर्तता करायला सांगितलेली होती ते कागदपत्राची त्यांनी पूर्तता केलेली नव्हती आणि त्याच्यामुळे, आणि त्यांनी काही साईट ओपन करून त्याच्यावर मुलांकडून पैसे कलेक्ट केले होते, त्याच्याबद्दल सुद्धा डिपार्टमेंटचं ऑब्जेक्शन होतं। तर हे सगळं असतं, ते शेवटी एक प्रक्रिया असते सरकारची, बिलं देणं किंवा हे, तर त्याच्यामध्ये अमुकच झालं पाहिजे असं जर हट्ट कोणी केला तर त्याच्यामधून मग चुकीचा गैरसमज निर्माण होतो की सरकारने पैसे दिलेले नाहीत वगैरे असं।